नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया की PSIचा जो अंतिम निकाल लागलेला आहे त्या संदर्भात थोडक्यात बोलणार आहोत की एकूण किती मार्काची मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू फिजिकल टेस्टचे क्वालिफाय मार्क वगैरे आणि अंतिम निकाल जो लागलेला आहे 2024चा त्याचे एकंदरीत आपण किती विद्यार्थी म्हणजे किती जागा होत्या, कट ऑफ वगैरे संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर इथं बघू शकता, एकूण जर बघायला गेलं तर रिझल्ट विषयी जर सांगायला गेलं तर हा रिझल्ट जो आहे तो 2024चा आहे. इथं बघू शकता 13/5/2026ला निकाल, अंतिम निकाल 2024चा PSIचा लावण्यात आलेला आहे. एकूण कट ऑफ जर बघायला गेलं तर आपण बघू शकता की कट ऑफ संदर्भात जागा बघायला गेलं तर तशा जागा भरपूर नव्हत्या. 216 जागा होत्या फक्त 2024साठी. 2025साठी 310 जागा आहेत. आशा करू की आपण त्या काळामध्ये भरपूर जागा येतील. आणि 216 जागा होत्या. तर एकंदरीत बघायला येतं की टॉपर जे आलेले आहेत ते इथं बघू शकता, वाघ विशाल नारायण हे एकूण बघायला गेलं तर 320 मार्क घेतले त्यांनी. आणि टोटल जर बघायला गेलं तर 320 टोटल, म्हणजे ओपन जनरल 1 320 मार्का घेऊन टॉपर, म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर 320 मार्क जे आहेत ते इथं बघू शकता की हे 400 मार्काची मुख्य परीक्षा, 100 मार्काचा जो फिजिकल आहे आणि 40 मार्काचा इंटरव्ह्यू. ह्याच्यामध्ये जे फिजिकलचे मार्क आहेत ते इन्वॉल्व करत नाहीत. म्हणजे हे फक्त क्वालिफाईंग पेपर आहे की 60 मार्क तुम्ही घ्यायची. क्वालिफाईंग म्हणजे फिजिकल टेस्ट जे आहे ते फक्त क्वालिफाईंग आहे. 60 मार्क घेतल्यानंतर तुम्ही क्वालिफाय होता इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे एकूण बघायला गेलं तर इथं 440 पैकी 320 मार्क घेऊन ते टॉपर आलेले आहेत. इथं बघू शकता 320. त्याच्यानंतर 319, 318, 318 सेकंड थर्ड टॉपर. ओके, तर बघू शकते इथं ओपनचा कटऑफ. आपण कटऑफ डायरेक्ट बघूया. एकूण 219 जागा तर होत्या. अंतिम निकाल आहे PSIचा. याच्यानंतर याच्यामध्ये बदल होणार नाही. झाला तर तुम्हाला कळवण्यात येईल, परंतु शक्यता आहे की याच्यावरती बदल होणार नाही. इथं पाहू शकता कटऑफ MPSCचा ओपनचा 315 लागलेला आहे. फिमेल आणि स्पोर्ट्ससाठी बहुतेक जागा नसेल. ओपन PSI पोलीस सब इन्स्पेक्टर 2024 315चा कटऑफ लागला आहे. म्हणजे 320पासून ते 315पर्यंत. टॉपर जो होता 320चा होता 440 पैकी. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचं बघू शकता इथं 269 महिला, 279 अगेन्स्ट फिमेल. स्पोर्ट कोटा बघा 193चा स्पोर्ट, म्हणजे ओपनला बहुतेक जागा नसेल. त्याच्यामुळे इथं स्पोर्ट इथं बघू शकतो ओपनचं स्पोर्टचं आहे तिथं कट ऑफ लावलेला असं नाही आहे, म्हणजे बहुतेक जागाच नाही आहे. ST कॅटेगरी 255, 227 फिमेल. स्पोर्ट्ससाठी बघायला गेलं तर 227पर्यंत लागलेलं आहे. म्हणजे बघायला गेलं तर SCपेक्षा जास्त कट ऑफ STचा स्पोर्टमध्ये लागलेला आहे. आणि DTHसाठी बघू शकतो जनरलचं 288, 265 फिमेल. त्याच्यानंतर NTBचा बघायला गेलं तर इथं जनरलचं 199 आणि 286 हा मुलांचा आहे. 286 म्हणजे मुलींसाठी जागा नव्हती. त्याच्यानंतर इथं बघू शकता की अगेन्स्ट फिमेल अगेन्स्ट, आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत ते तुम्ही बघू शकता. SBCसाठी 271 लागला. NTCसाठी 308, फिमेलसाठी 280. त्याच्यानंतर OBC बघू शकता इथं OBC EWS. OBCसाठी बघायला गेलं तर 303चा लागला आहे. महिलांसाठी 277, EWसाठी 285, 270, 303 ते 285, म्हणजे 15 ते 20 मार्काचा रँडमली फरक आहे. त्याच्यानंतर SCBC 10% आरक्षण मराठ्यांसाठी. जनरलसाठी 308, तेवढाच म्हणजे सेमच कट ऑफ लागला आहे. स्पोर्ट्ससाठी बघायला गेलं 252 आहे. आणि ऑर्फन अनाथासाठी किती टक्के आरक्षण याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. आणि अनाथासाठी A, B आणि C अशी कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये A आणि B साठी 204 आणि 272 हा C कॅटेगरीसाठी. बघू शकता हा एकंदरीत PSIचा फायनल कट ऑफ आहे. PSIचा फायनल कट ऑफ हा 440 मार्कापैकी 320 मार्क घेऊन टॉपर आलेला आहे. आणि 315चा ओपनचा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे स्पर्धा तुम्ही पाहू शकता. जागा 219 होत्या, खूप कमी होत्या. यावेळेस जागा 310 आहेत. येत्या काळामध्ये जर जाहिरात वगैरे आपली 2026 आलेली आहे, परीक्षा प्रस्तावित आहे. आणि 2027ला पण चांगल्या जागा येतील अशी आशा करूया.
जर जागा चांगल्या असतील तर खूप विद्यार्थी लागतील, तेवढंच 10, 15, 20 मार्कांना कट ऑफ कमी येतो. जास्त काही कट ऑफ कमी येणार नाही, परंतु एक तेवढा तरी 10 ते 15चं रेंज असते. 315 कट ऑफ म्हणजे खूप आहे तो. 315, 303, 310पर्यंत टॉपर असायचे आजपर्यंत. 315चा जर कट ऑफ एवढ्या मार्कापर्यंत लागतो आहे, तर तुम्हाला आता समजून जाईल की स्पर्धा कोणत्या लेवलला जाऊन थांबलेली आहे. ओके, तर इथं रिकमेंडेशन लिस्ट वगैरे आहे. 219मध्ये 216मध्ये जे झालेले विद्यार्थी आहेत क्वालिफाय. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, PSIचा हा अंतिम निकाल होता. बाकीच्या पदाचे जे असतील पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, या संदर्भात कट ऑफची व्हिडिओ आपल्या चॅनलवर तर भरपूर आहेत. 2017, 18, 19, 20 म्हणजे आतापर्यंत भरपूर जी व्हिडिओ आहेत, पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, याच्या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात. सिलेबस पण असतो आणि अवांतर पण काही जर महत्त्वाची गोष्ट असेल, जर MPSCमध्ये काय बदल होत असेल किंवा कोणाचे सेवा प्रवेश नियम बदलले असतील, तर त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवत असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपले जोडलेलं राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.